नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांती दिवशी एकादशी आली आहे आणि ही एकादशी आणि मकर संक्रांती एकत्र म्हणजे 14 तारखेला येत आहे. तर या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये किंवा कोणत्या गोष्टी अशुभ असतात तसेच कोणत्या गोष्टी शुभ असतात, यामुळे आपल्याला मकर संक्रांतीचे पुण्य लाभेल की नाही, या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण वर्षभरात अनेक सण साजरे करतो, अनेक उपवास धरतो, पण तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा हरीची एकादश आणि सूर्याची संक्रांत असा दुर्मिळ योग जुळून येतो तेव्हा ब्रह्मांडातील ऊर्जा प्रचंड बदललेली असते. अशा वेळी नकळत केलेली एक छोटीशी चूक तुमच्या जन्मोजन्मीच्या पुण्याचा नाश करू शकते. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. शास्त्रात याबद्दल स्पष्ट इशारा दिला आहे. आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं कारण असू शकतं, पण काही गुपिताबद्दल तुम्हाला माहीत आहे का? तर सहसा कोणी सांगत नाही, पण आपण आज व्हिडिओमध्ये सर्व गोष्टींची माहिती पाहणार आहोत. शास्त्रानुसार काय असतं आणि एकादश आणि मकर संक्रांत एकत्र आल्यानंतर त्याचे महत्त्व काय असतं, याची संपूर्ण माहिती आपण पाहूया. तर एकादशी म्हणजे विष्णूची प्रिय तिथी आणि संक्रांत म्हणजे सूर्याचे संक्रमण. हे दोन्ही काळ शुद्धीकरणाचा आहेत. मग असं काय घडतं की ज्याने तुमचं पुण्य नष्ट होतं किंवा त्या गोष्टी अशुभ असतात? तर अनेक लोक म्हणतात, मी तर उपवास केला, दानही केलं, मग माझं काम का होत नाही? याचं उत्तर दडलं एकादशी आणि संक्रांतीच्या या मिलनात, जिथं नियमांची अदलाबदल झाली की अनर्थ होतो. आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्या या दिवशी चुकूनही करू नका. शेवटी गोष्ट तर इतकीच महत्त्वाची आहे की ती न पाळल्यास घरात लक्ष्मी कधीच टिकणार नाही. म्हणून शेवटची गोष्ट तुम्ही नक्की फॉलो करा. एकादशीला तांदूळ वर्ज्य असतो हे आपल्याला माहीत आहे, पण संक्रांतीला आपण तीळ, गूळ आणि खिचडीचा मान देतो. जर या 2 तिथी एकत्र आल्या तर काय खावे? शास्त्रात सांगितले आहे, जर तुम्ही एकादशी धरली असेल तर संक्रांतीचे अन्न दुसऱ्या दिवशी ग्रहण करावे. एकादशीच्या दिवशी अन्नाचा कणही पोटात जाणं म्हणजे पुण्याचा ऱ्हास होणं. संक्रांत म्हणजे गोड बोलण्याचा सण, पण जर एकादशीच्या दिवशी तुम्ही कोणाबद्दलही वाईट बोललात किंवा कोणाचा अपमान केलात तर तुमच्या एकादशीचं फळ तर जातंच, पण संक्रांतीचा दोष तुम्हाला लागतो. या काळात वाणी अत्यंत शुद्ध असायला हवी. आता तुम्ही म्हणाल, मग आम्ही पुण्य कसं मिळवावं? या दुर्मिळ योगावर काही विशिष्ट उपाय आहेत जे तुमची रखडलेली कामं पूर्ण करू शकतात. उपाय 1. तुळशीचा उपाय. एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नका, पण संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा तुळशीजवळ लावा. यामुळे विष्णू आणि सूर्यदेव दोन्ही तुमच्यावर प्रसन्न होतील. 2. पितृदोष निवारण. जर तुमच्या घरात कटकटी असतील तर संक्रांत एकादशीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान करा. हे दान करताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करा. 3. उपाय सुवासिनींसाठी. या दिवशी सुवासिनीने दुसऱ्या सुवासिनीला हळद कुंकू लावून एखादं फळ द्यायचं, उदाहरणार्थ बोरं किंवा पेरू. दान केल्यास अखंड सौभाग्य लाभते. आता येतो आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. शास्त्रात असं म्हटलं आहे की एकादशी आणि संक्रांत एकत्र असताना जर तुमच्या दारातून कोणीही रिकाम्या हाती गेलं तर तुमच्या घराचं भाग्य घेऊन जातं. अनेक जण संक्रांतीच्या गडबडीत एकादशी विसरतात किंवा एकादशीच्या कडक उपवासामुळे संक्रांतीचे दान विसरतात. ही सर्वात मोठी चूक आहे. लक्षात ठेवा, या दिवशी पाणीसुद्धा दान करणं सोन्याच्या दाना इतकं पवित्र असणार आहे. जर तुम्ही या दिवशी केस धुतले किंवा नखं कापली तर शास्त्रात याला पुण्यनाश होण्याचा लक्षण मानले जाते. एकादशी आणि मकर संक्रांतीचा दुर्मिळ योग जेव्हा जुळून येतो तेव्हा ग्रहाची स्थिती आणि आध्यात्मिक ऊर्जा अतिशय तीव्र असते. अशा वेळी केलेले विशेष
उपाय 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर करण्याची आणि रखडलेली कामे मार्ग लावण्याची ताकद ठेवतात. तर मित्रांनो, अत्यंत उपाय प्रभावी आहेत, त्यामुळे नीट समजून घ्या आणि श्रद्धेने करा. 1. काळ्या तिळाचे महासंकल्प तोडगा. एकादशी आणि संक्रांत एकत्र असताना काळ्या तिळाला विशेष महत्त्व प्राप्त होते. काय करावे? एका तांब्यात पाणी घ्या. तांब्यात पाणी घ्या. त्यात थोडं काळं तीळ आणि गूळ टाका. हे पाणी सूर्यदेवाला अर्घ्य म्हणून अर्पण करा आणि ते अर्पण करत असताना ओम सूर्याय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या दोन्ही मंत्रांचा उच्चार करा. फायदा: यामुळे कुंडलीतील सूर्य आणि शनीचे दोष दूर जातील आणि विष्णूची कृपा तुमच्यावर सदैव राहील. 2. दुसरा उपाय: तुळशी पात्राचे गुप्त उपाय. या दिवशी तुळशीची पूजा करणं म्हणजे साक्षात लक्ष्मी घरात येणं. काय करावे? तर एकादशीला तुळशीला पाणी घालत नाहीत, पण तुम्ही तुळशीच्या कुंडलीतील थोडी माती घेऊन त्याचा टिळा स्वतःच्या कपाळाला लावा. तसेच तुळशीजवळ तीळ टाकून गाईच्या तुपाचा दिवा लावा. दिव्याची ज्योत उत्तर दिशेला असावी. फायदा: घरातील पितृदोष शांत होतात आणि त्याचबरोबर तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान अखंड नांदते. तिसरा उपाय: विष्णू सूर्य महादान. तर मकर संक्रांतीला दानाचे खूप महत्त्व आहे आणि एकादशीला अन्नाचा त्याग असतो. मग दान काय करावे? तर काय करावे? या दिवशी एखाद्या गरिबाला किंवा गरजू व्यक्तीला पिवळं वस्त्र, काळं तीळ आणि सुका शिधा म्हणजे तांदूळ सोडून इतर धान्य दान करा. जर शक्य असेल तर गाईला हिरवा चारा आणि थोडं तीळ गूळ खाऊ घाला. फायदा: हे दान अक्षय ठरते, म्हणजेच याचे फळ कधीच संपत नाही. 4. घरातून नकारात्मकता काढण्याचा उपाय. तर जर तुमच्या घरात सतत आजारपण किंवा कटकटी असतील तर हा उपाय नक्की करा. काय करावे? एकादशीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस तिळाचे तेलाचा दिवा लावा. उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडा. फायदा: यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरात सुलभपणे होते. 5वा उपाय: इच्छापूर्तीसाठी अत्यंत योग्य अशा मंत्राचा प्रयोग. तर तुमची एखादी इच्छा खूप असेल पण खूप दिवसापासून अपूर्ण राहिली असेल तर या दिवशी काय करायचं? तर पिवळ्या कागदावर चंदनाने तुमची इच्छा लिहा आणि तो कागद भगवान विष्णूच्या चरणाजवळ ठेवा. दिवसभरात अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेव हरिम या मंत्राचा 108 वेळा जप करा. दुसऱ्या दिवशी तोच कागद एखाद्या वाहत्या पाण्यात विसर्जित करा. महत्त्वाची सूचना: हे उपाय करताना मन शुद्ध ठेवा. कोणाबद्दलही मनात द्वेष धरू नका. जेव्हा आपण दुसऱ्याचे भले इच्छितो तेव्हाच ईश्वर आपलं भलं आपोआप करत असतो. हे मात्र विसरू नका, नेहमी लक्षात असू द्या. तर मित्रांनो, देव हा भावाचा भुकेला असतो, पण नियम हे शिस्तीसाठी असतात. एकादशी आणि मकर संक्रांतीचा हा संयोग तुमच्या आयुष्यात सुखी समृद्धी घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. धन्यवाद. आणि हे नियम तुम्ही मकर संक्रांतीला नक्कीच फॉलो करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.